शेतकऱ्यांनो, PM किसान सन्मान निधी योजना तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर PM किसान सन्मान निधी योजना काय आहे? तर PM किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची राबवली जाणारी एक महत्त्वाची आर्थिक सहाय्य योजना आहे. आता या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी थेट आर्थिक मदत देणे हा आहे. तर आता ह्या योजनेचा उद्देश काय आहे? सरकारचा ही योजनेचे काढण्याचा उद्देश काय आहे? तर शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणे, शेतीसाठी लागणारा दैनंदिन खर्च भागवणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, लहान व सीमांत शेतकऱ्यांना मदत करणे. तर असा केंद्र सरकारचा एक त्यांचा उद्देश आहे. आता मग या योजनेअंतर्गत काय काय मिळते आपल्याला? कोणता लाभ मिळतो आपल्याला? तर या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयेची आर्थिक मदत दिली जाते. आता ही रक्कम 2,000 रुपयेचे प्रमाणे तुम्हाला 3 समान हप्ते तुम्हाला दिले जाते. ती तुम्हाला वर्षभरामधले 12 महिने तुम्हाला ती 4-4 महिने तुम्हाला ते 2-2 हजार तुम्हाला तो हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये DBTद्वारे जमा केला जातो. तर मग हे सर्व झालं. आता यासाठी कोणकोणतं शेतकरी तुम्हाला ते पात्र असतील? तर लहान व सीमांत शेतकरी एक पात्र असेल, शेतीयोग्य जमीन असलेले शेतकरी, कुटुंबाच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे. तर सरकारी कर्मचारी, कर भरणारे मोठे उत्पन्न गट, काही अटीसाठी हे शेतकरी इथे अपात्र असू शकतात. आता त्याच्यामध्ये एक पात्रता अटी पण आहे त्याच्यामध्ये. तर अर्जदार हा शेतकरी असावा, शेती जमीन अर्जदाराच्या नावावर असावी, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे, तसेच EKYC पूर्ण असणे बंधनकारक आहे. या सर्वासाठी तुम्हाला EKYC ही पूर्ण असणे बंधनकारक आहे. आता यासाठी कागदपत्रे कोणते कोणते लागतात? तर आधार कार्ड, 7/12 उतारा किंवा जमीन कागदपत्रे किंवा 8चा उतारा, बँक खाते तपशील किंवा मोबाईल नंबर. अजून एक याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं आहे. आता मग ह्या सर्व गोष्टी समजा झाली तर मग अर्ज कुठे तुम्हाला करायचा आहे? तुम्हाला प्रश्न पडला असेल आता हा अर्ज कुठे करायचा आहे? तर ह्याची नोंदणी तुम्ही ऑनलाईन माध्यमातून करू शकता किंवा CSC मार्फत तुम्ही ते करू शकता. जर आधी नोंदणी केलेली असेल तर शेतकऱ्यांनी दरवेळी EKYC अपडेट ठेवणे आवश्यक आहे. जर तुम्ही EKYC करत नसाल तर तुम्हाला जो हप्ता येणारा हप्ता आहे तर तुम्हाला तो मिळणार नाही. तर पात्रता तपासल्यानंतर तुम्हाला ते हप्ते जमा होतात. आता याच्या महत्त्वाच्या सूचना तुम्हाला काय आहेत? तर EKYC अपूर्ण असल्यास हप्ता तुम्हाला मिळणार नाही. म्हणून तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो की याची EKYC ही प्रत्येक वेळेस गरजेची आहे. तसेच जमीन नोंदी अद्ययावत गरजेचे असणे आवश्यक आहे. तसेच चुकीची माहिती दिल्यास तुम्हाला लाभ मिळणार नाही. तसेच याचा निष्कर्ष काय आहे? तर PM किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्याची थेट आर्थिक मदत दिली जाणारी आणि विश्वासार्ह योजना आहे. वेळेवर EKYC व कागदपत्र पूर्ण केल्यास ही योजनेचा लाभ नियमित मिळू शकतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.